नमस्कार मित्रांनो, आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे असंघटित कामगार। आपल्या देशाची अर्थव्यवस्था उभी आहे ती या असंघटित कामगारांच्या कष्टावर। बांधकाम मजूर, शेतमजूर, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षा चालक, हातगाडीवाले हे सर्व आपल्या समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत। पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या श्रमांवर देश उभा आहे त्यांच्याच हक्कांकडे सर्वाधिक दुर्लक्ष होत आहे। असंघटित कामगारांना नियमित पगार नाही, सामाजिक सुरक्षा नाही, आरोग्य विमा नाही आणि अनेक वेळा त्यांना योग्य वेतनही मिळत नाही। त्यांना कामाची हमी नसते, उद्या काम मिळेल की नाही याचीही खात्री नसते। आजारी पडले तर उत्पन्न बंद आणि कुटुंबावर संकट। मित्रांनो, हा अन्याय आपण किती दिवस सहन करणार? आज गरज आहे ती एकत्र येण्याची, संघटित होण्याची, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची। जर आपण एकत्र आलो तर आपली ताकद वाढेल, सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचेल। आपण आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे। योग्य वेतन, आरोग्य सुविधा, विमा योजना आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार। शासनानेही विविध योजना सुरू केल्या आहेत, पण त्या प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे यायला हवे। NGO, सामाजिक संस्था आणि तरुणांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यायला हवा। शेवटी मी एवढाच सांगू इच्छितो, कष्ट करणारा कधीही कमजोर नसतो, तो फक्त एकटा असतो आणि जेव्हा तो एकत्र येतो तेव्हा तो अजेय होतो। चला, आपण सर्वजण मिळून असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया।